हो हो पाठवतो. तू चालली काय? हो मी जाते. आणि यांना तुम्ही लवकर पाठवा. रोज रोज रोजच्या रोज लेट होतात. रोज लेट होतात. काय करत असता तुम्ही? लवकर पाठवत नाही यांना. जवळ तर आहे ना शाळा. किती दूर आहे? तुम्ही लवकर पाठवा. लवकर तयार करा आणि त्यांना लवकर पाठवा. आज लेट नाही झाले पाहिजे. आणि हो केस वगैरे चांगले करून द्या त्यांना त्यांचे. हो पाठवतो ना. लवकर पाठवतो. आता ते ऐकतच नाही बापा. खेळतच राहते. तर मग मी काय याले पाहू का त्याले करू? आता ऐकतच नाही तर माया. काय ऐकत नाही म्हणता? थोडं ओरडायचं त्यांच्यावर, मग ऐकतात ते. लवकर पाठवा यांना लवकर. मी जाते आता. पूनम तू कुठे चालली? मी शाळेला जाते ना. रोजच जाते ना मी. कुठे म्हणजे काय घुमायला फिरायला चालले का मी? शाळेत जाते मी. बरं तू शाळेत जाता ना. लेकरं त्या शाळेत जाते. मग तू जाता पहिले आणि त्याला म्हणता आईला तयार करून पाठव. हो मग आई काय करतात दिवसभर? लेकरं सांभाळणं तर आहे त्यांच्याकडे. तेवढं नाही होत का त्यांच्यानं? दिवसभर कोणत्या कामाला जातात का त्या? कामाला जाते का? कामाला धाडतं का मग यायले? आता कामाला धाडतो तू. घरचे 3-3 लेकरं पाहून घरचे कामं करते. तेवढं काही कमी आहे का? तू काय करतो? तू ज्या शाळेत जातं त्याच शाळेत लेकरं जाते. मग तू कोण नाही तयार करून त्याला नेत? आणि आईले हुशारकी सांगून राहिली लवकर पाठवत जा, उशीर होते. तू तशीच जातं का ठल्लम ठल्ली? एकटीचं स्वतःचं करतं आणि जातं. लेकरायचं आईच करण काय? तू कधी करशील? तू नाही काही करतो? मला उशीर होते ना. सकाळचा स्वयंपाक तर मीच करते ना. आई करते का? स्वयंपाक करून मला जायचं असते. आणि मग लेकराचं पण करू का? मग मला उशीर होऊन जाईल. आई करते संध्याकाळचा स्वयंपाक. लेकरं पाहून आई करते. आईच्याकडून होते आणि तुझ्याकडून नाही होत काय? तू झाली का म्हातारी? आईचं काय कर्तव्य पुढचे लेकरं सांभाळणं तुझं नाही काय? हो आहे ना. माझं पण कर्तव्य आहे ना. पण आई आता काय करते? घरी लेकरच पाहिजे ना. फक्त लेकरच बघते ना. दुसरं काही करते का? तर मग लेकर बघते. त्यात तेवढं नाही होत. तेवढं नाही होत का त्यांच्याकडून? आता ते लेकराचं पण मीच करू का? मीच करू का म्हणजे? तुझे लेकरं होय तर कोण करण? नसते आई तर गोष्ट अलग होते. पण आहे ना आता आई आहे ना. तर त्या करतात तर काय तुम्हाला काय प्रॉब्लेम होते का? विजय राहू दे ना रे. करतो ना मी. पाठवतो मी त्याला शाळेत. आई तू थांब. तू बोलत नाही काही. जशी म्हणते तसंच ऐकतो तू. तू ते लहान लेकरू अथर्वले तूच पाहतं. याईले तयार कर नाही तूच मग. हिच्याकडून नाही होत काय? हिनं याईले तयार करावं आणि सोबतच घेऊन जावं. एकटीच जाते काही? बोल तू सोबतच काऊन नाही घेऊन जात याईले? दोघाले तयार करून सोबतच घेऊन जात जाय. त्याच शाळेत जातं ना. एकटी तिथं काय कायच्यासाठी जातं पहिले एकटी? हो मला ऑफिसचं काम असते म्हणून जाते मी. आम्ही केलेच नाही का काम ऑफिसचे? भलेच कामं राहते का तुला ऑफिसचे? मला नाही माहित तुम्ही केले की नाही केले. मला नका सांगू. मी जाते. आई यांना पाठवून द्या तुम्ही तयार करून लवकर. पूनम आई त्याला तयार करून पाठवणार नाही. तू त्याला तयार कर आताच्या आता. सोबत घेऊन जा. बिलकुल सोबत घेऊन जात जाय. सोबत आणत जाय. आईच्या मागं लावू नको. तयार करून दे ना पाठव. अथर्वले पाहिजे ना आई खूप आहे. अरे इजा राहू दे ना रे. करून देईन मी. अंग धुवाले पाणी टाकून द्यावं लागते त्याला राजूले. तिचं अंग धुवून द्यावं लागते गुड्डीचं. करून देतो मी. आई तू थांब ना. तू अथर्वचं तूच करतं. त्याचं आंघोळ मालिश जेवण सब देणं सगळं तूच करतं. हिच्या कोणी गुड्डीचं आंघोळ करून नाही देणं होत काय 5-10 मिनिटामध्ये? ते स्वतःच करते न जाते. लेकराचं काय तूनच करावं काय? तिनं नाही करावं काय? तिनं दोघांची आंघोळ करून द्यावा चांगल्यानं आणि तिनं घेऊन जावं शाळेमध्ये. तू यावर काऊन पाहिजे ते? आणि अजून फेस शायनी बनते. उशिरा काऊन पाठवतं? लेट काऊन पाठवतं? लवकर पाठवत जाय. हे कुठची तुझी समजदारी होय? बघा मला लेट होत आहे. मी जाते. ठीक आहे. लेकरायले नाही नेत काय? त्याची बुडू देतं का शाळेत यायची? आई पाठवते ना त्यांना तयार करून. तुमचा काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला म्हटलं का मी तुम्ही तुमच्या कामावर जा. मला नाही म्हटलं पण आईले काऊन म्हटलं तू तयार कर आताच्या आता. आज लेटही झाली तर चालते. माझ एकता आता दोघाले तयार कर आणि सोबत घेऊन जा. बिलकुल. बरं ठीक आहे राजू. चल रे. गुड डे. चला. पुन्हा वाटभर जेवायचं. लय भूक लागली बा आज तर. वाटभर पटकन. तू जेवली काय? नसून जेवली तर चाल सोबतच जेऊ. सगळेजण अजून व्हायचा तर स्वयंपाक. आई करत आहे. हो दे आता पूर्ण. नंतर मग वाढते मी. असं आहे काय? आई स्वयंपाक करून राहिली आणि तू बसली आहे आरामात. शोभते का तुझे? पूनम सासू स्वयंपाक करते आणि सून बसली आहे. तुला शोभते का? काहीतरी जरासं वाटते का तुले? का आपली सासू स्वयंपाक करून राहिली बा आणि आपण बसाव कसं? थोडीशी मदत करू लागाव. हे नाही समजत का तुले? करते ना आई. मग तुम्ही का मदत करता तुम्ही? करते ना आई. करताय ना ते. तुमचा काय प्रॉब्लेम आहे माहिती नाही तुमचा माझ्याशी. असा प्रॉब्लेम असेल ना मी चालली जाते. राहतच नाही मी इथे. एक तर शाळेत दिवसभर काम करावं लागते आणि मग घरी तुमचं ऐकावं लागते. पूनम तू काम करतो तर आम्ही काय गोटे खेळतो काय? मी कामाला जातो सकाळीपासून. आई बी दिवसभर लेकरं पाहते. लेकरं पाहणं काय कमी गोष्ट आहे काय? घरचे कामं बी करते लेकरं बी पाहते. तू फक्त शाळेतच काम करतो. शाळेतच जातं. लेकरं शिकवायचं काम करतं. काम करतो हो ते
वेगळं आहे. माझं बुद्धीचं काम असते आणि तुमचं ते मेहनतीचं काम असते. तुमच्यापेक्षा जास्त मी थकते, शारीरिक पण आणि मानसिक पण. तुम्हाला काय ना थकतो तू? 10 वाजता जातो, 5 वाजता सुट्टी होऊन जाते. मी दिवसभर काम करतो, आई बी दिवसभर लेकराले पाहत राहते, घरचे कामं बी करत राहते. आई नसन थकत काय? सकाळचा फक्त स्वयंपाक करतो तू, भाजी पोळी, बाकी सगळं चहा नाश्ता, मग भांडे कुंडे झाडझूड सगळं आईच करते. माहित नाही का मध्ये? बाबा हे बघा विजयजी, तुम्ही आमच्या मधात बोलायचं नाही. सासू सुनीच्या मधात तुम्ही बोलायचं नाही. आई करते ना, आईला प्रॉब्लेम नाही, तुम्हाला काय प्रॉब्लेम? बाबा राजू चल जा बरं, बाहेर बस जरा थोडा. मधात बाहेर बस जरा जा. त्याच्यावर कायले ओरडतो? राजू काय म्हणतो? बाबा मला दप्तर पाहिजे होतं. हो घेऊन दे तुले दप्तर घेऊन दे. बस बाहेर जरासा, उद्या आनंद तुझ्यासाठी. हो बाबा. बाबा भांडू नका ना तुम्ही. काऊन भांडता आईसोबत? नाही भांडायचं. भांडणं चांगली गोष्ट नाही आहे. भांडता काऊन तुम्ही? सकाळी बी भांडत होते, आता बी भांडून राहिले. रे नाही रे राजू, मी नाही भांडत बेटा, तू आई संग, तू आईच भांडते मला संग. तुम्ही चुपचाप राहत जा ना बाबा मग. हो जाय तू बाहेर बस, उद्या आणून देईन तुझ्यासाठी दप्तर. जा अभ्यास कर. हो बाबा. पूनम नाही होत असून तू ना शाळेची ड्युटी तर तू सोडून दे. जबरदस्ती नाही आहे, मी तुले घरी बसून तुले पोचू शकतो. का? मी माझ्या पायावर उभी आहे, तुम्हाला मागा नाही लागत मला, तर का सोडू मी नोकरी? मग तुमच्या मागे फिरू का मी? द्या 200 रुपये, द्या 300 रुपये, भीक मागू का मग तुम्हाला? माझी नोकरी चांगली आहे, करू द्या मला. करतो तर मग गाजू नको, सांगू नको मी करतो. सगळेच करते, तू एकटीच नाही करत. आणि लेकरासमोर तमाशा करत नको जात. अच्छा मी करते का लेकरासमोर तमाशा? मी करते का? मी तर चुपचाप बसली आहे. तुम्हीच तर आले, आईला काम सांगता. एवढं तुम्हाला तुमच्या आईचं आहे ना, जा तुम्ही करू लागा. असं आता मी करू लागू काय? मी स्वयंपाक करू, आईनं मी तू बसलीच राहतो का? आम्ही नाही कामं करत, तूच कामं करतो. मी करते ना, पण मी सकाळचं करते ना. मग आई आता करतायत तर करू द्या ना त्यांना. तुम्ही का मधात बोलता? अर्धा तास बसा, रेस्ट करा थोडा, मग मिळते जेवण. ठीक आहे, मी देते ना वाढून. असं म्हटलं का मी वाढून नाही देत म्हणून? आईला बनवू द्या, मी देते मग वाढून तुम्हाला. बस गोष्ट संपली होती. पण तुम्ही नाही, तुम्ही वाढवता गोष्टीला आणि मलाच म्हणता की लेकरांसमोर तमाशा नको करू म्हणून. बरं ठीक आहे पूनम, उद्यापासून सकाळचा बी स्वयंपाक ना संध्याकाळचे स्वयंपाक तूच करायचा. आईले बिलकुल स्वयंपाक करू देवाचा नाही. लेकरं पाहिजे तेच लय आहे काय? नाही तर मापेक्षा वाईट नाही होणार उद्या जर मला आई स्वयंपाक करताना दिसली. हो ठीक आहे, उद्यापासून करून मी. आता करू द्या आज आईला, उद्या करा मी. बसा आता जा. यांना बायकोचं नाही, यांना आईचंच आहे. आईला करू दे, आईला जरासं काम नका सांगू असं तसं. ये पाय कृष्णा, तू मला काहीच काही बोलू नको. मी लय मारून तुले आता, लय मारून मी. चिडू नको मला. मी बी चिडून तुले. मग कशी तुला जीवावर येते? तुला चिडवलं म्हणजे चिडून मी, अजून चिडून तुले. काय म्हणतो तू? काय करतो? मारशील का मला? मारून टाकू? मारून मी? मग जाशील लढत तू आजी जवळ. अबे यार कृष्णा, खरंच बे पिंकीचे डोळे आता त्या वटवागुड सारखे दिसून राहिले, मग आणि घुबड सारखे दिसत होते. काय कधी बा राजू, हे पोट्टी चिडते. खरं बोलतो मी तर. हा बे घुबडची डोईवाली, वटवागुडची डोईवाली पिंकी. राजू तुले मारून मी? चिडवशील तो? चिडन मी बी चिडन. काय करशील तू? चिडन मी. मला मारशील? मला मारशील? अरे राजू, कशाला मारतो रे? काय आहे? कशाला मारतोस? कशाला मारतोस तिला? आई कहून मारन मी तिला? भांडण मी. तुला काय प्रॉब्लेम आहे का? अरे बेटा राजू, भांडण करणं खूप वाईट गोष्ट आहे. नसते भांडायचं, प्रेमानं राहायचं असते सर्वांसोबत. समजून घ्यायचं असते एकमेकांना. गोष्ट समजून घे ना तू. कशाला मारतो तिला? कशाला भांडताय तुम्ही? एकमेकांना समजून घ्या, आनंदाने राहा, प्रेमाने राहा. तुला माहित आहे ना भांडणं किती बेकार आहे म्हणून? भांडायचं नसते. समजलं का? आई मग तू कोण भांडत राहतो बाबा संग? बाबा संग, आजी संग, आजोबा संग भांडत राहतो तू. हो राजू, चुकलं बेटा माझं, चुकलं. नाही भांडायला पाहिजे. यानंतर मी पण नाही भांडणार, ठीक आहे? मी कोणासंग नाही भांडणार, ठीक आहे? आई तूच सांगतो आम्हाला, शिकवतो तू आणि तूच तसं करतो. चुकलं रे राजू, माझं चुकलं बेटा. तू खरंच मला समजून दिलास तू, खरंच. यानंतर नाही भांडणार मी. पूनम, ज्या लेकराईले तू शाळेत जाऊन शिकवतो, चांगले चांगले धडे शिकवतो, त्याच लेकरांना आज तुले समज दिली. लेकराईनं समज दिली आज तुले. तुझ्यापेक्षा जास्त लेकर समजदार दिसते मुले मायवाले. हो विजयजी, बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. आणि माझ्या मुलांचं पण बरोबर आहे.
ते असते ना, कधी कधी लहान मुलं पण मोठ्यांना समज देतात. मोठे जेव्हा गलती करतात तेव्हा लहान मुलं त्यांना समज देतात. मोठ्यांसारखे वागायला लागतात. जेव्हा मोठे लहान मुलासारखे वागायला लागतात तेव्हा मुलं मोठ्यांसारखे वागायला लागतात. खरंच पूनम, आपण जेव्हा लेकरासमोर असं वागतो तेव्हा लेकरं बी असेच वागायला पाहिजेत. म्हणून लेकरासमोर चांगलंच वागा. भांडणं करूच नका. घरात आनंदातच राहा कोणत्याही परिस्थितीत. हो आई, चुकलंच माझं. मला माझंच नाही कळलं की मी काय करत आहे. कामाच्या टेन्शन मध्ये कामाच्या काम 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 त्यामध्ये माझी बुद्धी हरवली होती की काय, तर मला कळालंच नाही की मी कसं वागत आहे म्हणून. तर आई, यापुढे मी तुम्हाला काही चान्स नाही देणार आणि रात्रीचा सकाळचा स्वयंपाक मीच करणार, सर्व मीच करणार आणि मी भांडणार पण नाही.